बागलाण नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुलीला 3 महिन्यांची स्थगिती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली मोहिमेला पुढील 3 महिन्यांची स्थगिती देण्याचा निर्णय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता आणि जिल्हा बँकेच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय झाला. जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अलीकडच्या काळात डळमळीत झाली असून 1100 कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. बँकेचे NPA अविरत कर्जे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोटबंदी, कर्जमाफी, अवकाळी पावसाचे संकट आणि दुष्काळ यासारख्या संकटांचा परिणाम बँकेवर झाला. बँकेकडून सुरू असलेल्या कर्जवसुलीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनींवर बोजा चढवण्यात आला होता. यामुळे अनेक शेतकरी चिंता आणि नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. शेतकऱ्यांच्या या व्यथा बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रभावीपणे मांडल्या. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शेवटी कायदेशीर कर्जवसुलीला पुढील 3 महिने स्थगिती देण्यात आली. या निर्णयाबाबत कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले की जिल्हा बँकेच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासकीय सर्व व्यवहार पुन्हा या बँकेतूनच व्हावेत यासाठी ही पावले उचलली जात आहेत. या निर्णयामुळे अनेक शेतकरी सुटकेचा निश्वास टाकताना दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक आशेचा किरण जागवला आहे. 3 महिन्यांचा हा ब्रेक शेतकऱ्यांसाठी आर्थिक शांती आणि नव्या नियोजनाचा कालावधी ठरवणार आहे. प्रकरण न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.